प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय वातावरण आता उत्साहाने नटलेले आहे। या प्रभागातून यंदा स्वतः उमेदवार भरण्याची तयारी दाखवणारे राजकुमार पाटील यांच्या राजकीय वाटचालीवर सर्वांचे लक्ष लागले आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजकुमार पाटील यांच्या पत्नी अंबिका पाटील माजी नगरसेविका असून मागील 15 वर्षांपासून त्यांनी प्रभागाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे। या कालावधीत अंबिका पाटील नगरसेविका असताना राजकुमार पाटील यांनी सतत जनसंपर्क ठेवून प्रभागाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यावेळी पाटील यांनी स्वतः इच्छा दाखवली असली तरी पक्षाच्या निर्णयानुसार त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली होती आणि त्यांनी निस्वार्थपणे पत्नीच्या कार्याला पाठिंबा दिला। राजकुमार पाटील यांचे पक्षाप्रती असलेले समर्पण आणि योगदान अनन्यसाधारण आहे। 2 दशकांपासून भाजपाशी आणि पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांची एकदिलाने प्रामाणिकता कायम आहे। मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना प्रभाग 3 मधून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यात पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती। या कामगिरीने पक्षातील त्यांची साख आणखीनच वाढली आहे। राजकुमार पाटील हे केवळ राजकारणी नसून संघाचे स्वयंसेवक आणि कट्टर हिंदू रक्षक म्हणूनही ओळखले जातात। 2017 पासून रामनवमी दिवशी शहरात प्रथमच रामाच्या भव्य मूर्तीसह शोभायात्रा काढण्याचा मान पाटील यांनाच जातो। या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याद्वारे त्यांनी समाजात विशेष स्थान निर्माण केले आहे। आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। यंदा राजकुमार पाटील स्वतः प्रभाग 3 मधून उमेदवार होण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी केलेले निस्वार्थ योगदान, प्रभागातील विकास कामे आणि जनतेशी असलेला घनिष्ठ संबंध यामुळे पाटील यांची दावेदारी अधिक बळकट झाली आहे। राजकुमार पाटील यांनी आत्मविश्वासपूर्वक व्यक्त केले की पक्षासाठी आमचे दिलेले योगदान, प्रभागातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनतेचा आशीर्वाद लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील। पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनही पाटील यांच्या दावेदारीबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। पाटील यांचे प्रभागातील मजबूत संघटन, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जनतेचा पाठिंबा हे महत्त्वाचे घटक पक्षाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतात। प्रभाग 3 मधील मतदार आणि कार्यकर्ते राजकुमार पाटील यांच्या उमेदवारीशी उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत। पक्षाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते राजकुमार पाटील यांची निष्ठा, कार्यक्षमता आणि जनसंपर्क पाहता त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची प्रबळ शक्यता आहे। प्रभाग 3च्या विकासाची नवी दिशा राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली घडू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज रोजी या ठिकाणी गेल्या 8 दिवसाला फॉर्म भरायचं, इच्छुकांनी फॉर्म भरायचं असा एक विषय होता। त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 3 मधून या ठिकाणी अर्ज भरून या पार्टी कार्यालयामध्ये मी नोंद केला आहे। येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक चांगल्या पद्धतीचं होणार आहे। त्यामध्ये आता आमच्या इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचा जरी उत्साह बघितला, फॉर्म भरायचा जर विषय बघितला, तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये निर्विवाद भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। महिलासाठी भरले की पुरुषासाठी? प्रभाग क्रमांक 3 मध्ये ओबीसी पुरुषमधून मी स्वतः राजकुमार पाटील निवडणूक लढवणार आहे। त्या माध्यमातून मी या ठिकाणी अर्ज दाखल केला।